ओके, तर ठीक आहे मुलांनो. लास्ट लेक्चरला आपण एलपीपी सुरू केला होता आणि एलपीपी मध्ये जे पहिले एक्सरसाइज 7.1 त्यातले आपले 2 क्वेश्चन झाले होते. आता एक्सरसाइज 7.1 मधला क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Solve graphically. Solve graphically. पहिलं एक्झाम्पल आहे. ओके, सोल्युशन खूप सिंपल आहे. सिंगल व्हेरिएबल आहे. हे लक्षात घ्यायचं, एकच व्हेरिएबल आलेला आहे. खूप सिंपल उद्योग आहे. पहिले गिवन काय दिलंय? ओके, आता जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो तसं या प्रकारे याला पण सॉल्व्ह करायचंय. हा -3 आहे, इकडे गेल्यानंतर +3. Therefore 2x. आता हा जो 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय करायला डिवाइड. आणि 3/2 म्हणजे आपल्या कन्व्हिनियन्स साठी 3/2 म्हणजे 1.5. ओके, आता बघा तुम्ही हे ग्राफवर दाखवा किंवा हे दाखवा, दोन्हीचा मिनिंग एकच असतं. पण याच्यापेक्षा आपला हा पॉइंट ग्राफवर दाखवून सोपं. सगळ्यात पहिले XY ऍक्सिस घेतला. आता बघा इथे कुठेतरी 0 नंतर 1 असणार आहे, 1 नंतर 2 असणार आहे आणि x वाल्याला x इज इक्वल टू 2 मिनिटं ग्रेटर दॅन इक्वल करून द्या. x इज इक्वल टू 1.5 म्हणजे त्याच्यामध्ये असणार आहे 1.5. म्हणजे अर्थ बघा, इथे मला x इज इक्वल टू 1.5 ची लाईन काढता येईल. आणि x इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे ती लाईन y ऍक्सिसला पॅरलल 1.5. बरोबर आहे. आता व्हॅल्यूज या x च्या व्हॅल्यूज 1.5 पेक्षा लेस आहे का ग्रेटर आहे चेक करा. x ची व्हॅल्यू ही 1.5 पेक्षा ग्रेटर आहे. ग्रेटर म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन, ओरिजिन कडून लांब घ्या. x ची व्हॅल्यू ही 1.5 पेक्षा मोठी घ्यायची ना, म्हणजे टुवर्ड्स राईट. ओके, आणि मग इथं काय म्हणणार आपण, देअरफॉर इज ग्राफिकल सोल्युशन. आणि बघा हा आहे ग्राफिकल सोल्युशन. सिंपल होतं, लक्षात घ्या. फक्त लेस दॅन म्हणजे लेफ्टला घेतो, ग्रेटर दॅन म्हणजे राईटला घेतोय आपण. एक्स ऍक्सिसला वाय ऍक्सिसला ग्रेटर दॅन म्हणजे अबो घ्यायचं, लेस दॅन म्हणजे बिलो घ्यायचं. ओके, हे होतं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल घेऊया, सेकंड एक्झाम्पल. y - 5
is greater than or equals to 0. Solution given. ओके, बाळांनो हा आहे -5, तिकडे +5 होणार. 5. ओके, हा 2 इकडे मल्टिप्लाय करायला डिवाइड. फाइव अपॉन 2 म्हणजे 2.5. मग दोन ते कोणता ग्राफ प्लॉट करा. ओके, तर पहिले ग्राफ प्लॉट करण्यासाठी तुम्हाला XY ऍक्सिस ची गरज पडेल. हा Y ऍक्सिस, हा X ऍक्सिस, हा ओरिजिन. आता Y वरती व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला 2.5. मग Y वरती कुठेतरी 1 असेल, कुठेतरी 2 असेल, कुठेतरी 3 असेल. त्या दोघांच्या मध्ये असणारे 2.5. Y इज इक्वल टू कॉन्स्टंट, ही लाईन एक टक्केला पॅरलल असणार आहे. ओके, आता बाळांनो व्हॅल्यू वायच्या व्हॅल्यू या व्हॅल्यू पेक्षा ग्रेटर आहे. ग्रेटर म्हणजे वरती घ्यावे लागतील. म्हणजे बाळांनो या प्रकार. म्हणजे खाली लिहिणार आपण द शेड रिजन इज graphical solution. Each graphical solution. ओके बाळांनो, 2 एक्झाम्पल आले, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. घेतला स्क्रीनशॉट काढून. ठीक आहे बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. Okay, therefore given काय given आहे. ओके, आता हा जो आहे हा +4 आहे, इकडे गेल्यानंतर -4. हा 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे नंतर डिवाइड. -3 ने 4 ला डिवाइड केलं 1.33, कारण 4/3 म्हणजे 1.33 येतं. ओके, मग आता हा ग्राफ काढायचा आहे.
ओके, कुठेतरी इथे 1 असणार आहे, 2 आणि इथे इक्वल 3 पार्ट करायचे एका पार्ट मध्ये. ही जी लाईन असतील बघा, जी वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, ही लाईन आली x इज इक्वल टू -1.33 बरोबर आहे. आणि आता हिच्यापेक्षा लेस, हे लक्षात ठेवा, लेस म्हणजे लेफ्ट साईडला घ्यावे लागतील, म्हणजे इकडचा एरिया. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. ओके, करा बरं सॉल्व बाळांनो एक्झाम्पल. Okay, therefore, given ओके, हा जो आहे -3 आहे, इकडे गेल्यानंतर +3 होईल का उलट होईल. +3 आहे, इकडे गेल्यानंतर होणार तो -3. नंतर हा 5 जो आहे हा इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. -3/5. आता -3/5 ची व्हॅल्यू येईल 0.60 किंवा 0.6, म्हणजे y which is less than equals to -0.6. 0.6 म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये. मग बघा हा y ऍक्सिस, हा x ऍक्सिस, हा ओरिजिन, हे सपोज कुठेतरी हा 1 असणार आहे, तर इथे 0.6 हा आहे y इज इक्वल टू -0.6 बरोबर आहे. आणि याच्यापेक्षा लेस म्हटलंय, y ची व्हॅल्यू या व्हॅल्यूपेक्षा लेस आहे. y ऍक्सिसवर लेस म्हणजे अबो गेलं तर ग्रेटर येतो, लेस म्हणजे बिलो घ्यावा लागेल. मग परत आपण म्हणणार द शेअर्ड रिजन इज ग्राफिकल सोल्युशन. ठीक आहे मुलांना, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपण. हे होते वाढण्याचे बेसिक एक्झाम्पल्स. आज थोडेसे आपले ऍडव्हान्स एक्झाम्पल स्टार्ट करायचे. झाले प्रत्येकाचे? ठीक आहे. आतापर्यंत आपण ऍट टाइम एकच व्हेरिएबल घेतला, एक्स आणि वाय मिक्स आलाय का आपल्याकडे? नाही. पण आता इथून पुढे एक्स आणि वाय मिक्स होणार, म्हणजे लिनियर इनइक्वेशन्स तयार होणार. मग आता लिनियर इनइक्वेशन्स कसे येणार? क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Solve graphically
आता हे प्रॉब्लेम समजणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 समजणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला पुढची मेड समजणार आहे एलपी सॉल्व्ह करण्याची. सॉल्व ग्राफिकली. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे x plus 2y which is less than or equals to 6. x plus 3y, x plus 2y which is less than or equals to 6. ओके. आता मला हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. इथे एक्स आणि वाय दोन्ही आले. आतापर्यंत फक्त एक्सचा एक्स आला होता, नाही तर वाय आला होता. एक्स आणि वाय मिक्स नव्हते आले. मग बाळांनो इथे काय करायचं, त्याचं करस्पॉन्डिंग हे इन इक्वेशन आहे. सोल्युशन हे इन इक्वेशन बरोबर आहे. आता याचं काय घ्यायचं, देअरफॉर करस्पॉन्डिंग इक्वेशन इज, याचं इन इक्वेशनचं करस्पॉन्डिंग इक्वेशन घ्यायचं. करस्पॉन्डिंग इक्वेशन म्हणजे ही जी इनइक्वालिटी आहे ना, ती कट करायची, जागी इक्वालिटी टाकायची. मग ते इक्वेशन भेटेल तुम्हाला x plus 2y is equals to 6. आणि बाळांनो तुम्ही या इक्वेशनचा ग्राफ, अशा इक्वेशनचा ग्राफ 10वीला काढलेला आहे. मग आपण काय करायचं, ते एक पॉइंट चार्ट बनवायचं. एक्स वाय एक्स वाय, तिथे आपण 3 पॉइंट फाइंड करायचे. इथे 2च पॉइंट फाइंड करायला लावणार आहे. ते खूप सोपे बघा. सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे तो मला काढायचा आहे पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट. आता एक्स ऍक्सिस वरती वायची व्हॅल्यू असेल, मग 2 मिनिटं वाय 0 पुट करा, म्हणजे सहज 0 झालं ना वायचं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू झाली 6. सॉल्व्ह करायची गरज नाही. हा झाला पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस. आणि दुसरा फाइंड करायचा तुम्हाला पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. आता वाय ऍक्सिस वर एक्सची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे एक्स 0 झाला. 2y इज इक्वल टू 6. हा 2 डिवाइडला गेला का 3. खूप इझी आहे. भेटले का या लाईनचे पॉइंट, या इक्वेशनचे पॉइंट भेटले. पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन वाय ऍक्सिस फाइंड केले. ओके. आता बघा हा ग्राफ प्लॉट. ओके. आता ग्राफ मध्ये काय काय पाहिजे नीट लक्षात घ्या. एक्स ऍक्सिस पाहिजे, वाय ऍक्सिस पाहिजे, ओरिजिन पाहिजे. या कोपऱ्यामध्ये स्केल लिहिलं पाहिजे. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. विषय संपला. जेव्हा आउट ऑफ वगैरे पडतात ना, त्या बारीक सारीक गोष्टी चेक होतात बघा. ओके. त्यानंतर वाय ऍक्सिस वरती चेक केला मी 3 पर्यंत बघतो. त्यानंतर ओके, दोन्ही पॉइंट प्लॉट करायचे. सर्वात पहिले 6,0 एक्स एक्स वरचा पॉइंट आहे म्हणजे इथे, बरोबर आहे. दुसरा पॉइंट 3,0,3 म्हणजे हा पॉइंट. नंतर ह्या दोघांना जोडून घ्यायचे.
हा पॉइंट आहे 0,3 आणि हा पॉइंट आहे 6,0. ओके, आता ही जी लाईन आली ही त्या इक्वेशनची लाईन आली, म्हणजे कोणाची? x+2y = 6 ची लाईन आली. पण आता तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह नव्हतं करायचं, तुम्हाला इन इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. मग आता बाळांनो एक नोट ठेवा डोक्यामध्ये, पण नोटबुक मध्ये वर ठेवून ठेवू शकताय. आपण इक्वेशनची लाईन बनवली, तर या इक्वेशनच्या लाईन मध्ये 2 पार्ट बघतात. या XY प्लेनला या लाईनने 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. एक पार्ट आहे त्याच्यामध्ये ओरिजिन आणि दुसरा पार्ट यामध्ये ओरिजिन नाही. मग इथे आपण 2 पार्ट असे करतो, एकतर रिजन किंवा जो रिक्वायर्ड एरिया आहे तो टुवर्ड ओरिजिन असेल किंवा अवे फ्रॉम ओरिजिन असेल. तर लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस इनइक्वालिटी ग्रेटर दॅन इक्वल्स टू असते त्यावेळेस एरिया घ्यायचा अवे फ्रॉम ओरिजिन, आणि इनइक्वालिटी जर लेस दॅन इक्वल्स टू असेल तर एरिया घ्यायचा टुवर्ड्स ओरिजिन. हे डोक्यात ठेवायचं तुम्हाला. काय? इनइक्वालिटी जर ग्रेटर दॅन इक्वल्स टू असेल तर लाईनच्या असा एरिया घ्यायचा जो अवे फ्रॉम ओरिजिन असतो, आणि जर इनइक्वालिटी लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर टुवर्ड्स ओरिजिन. कारण की बघा, जर तुम्ही आता एक्सची व्हॅल्यू जर 0,0 पुट केली, ओरिजिन म्हणजे 0,0 आहे ना, 0 + 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6, लेस दॅन 6 बरोबर ना तो. ओके, मग आता बघा, आता इथे आपली इनइक्वालिटी कोणती आहे? लेस दॅन. लेस दॅन म्हणजे कोणता एरिया घ्यायचा? टुवर्ड्स ओरिजिन. मग ओरिजिन तरीच आहे, टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे ओरिजिनच्या बाजूला. इथे कुठेही ऍक्सिसची बाउंड्री वगैरे नाहीये, म्हणजे ह्या लाईनचा खालचा एरिया घ्यावा लागेल टुवर्ड्स ओरिजिन. लक्षात ठेवायची ती आयडिया. आणि मग इथे लिहायचं, देअरफॉर द शेडेड रिजन shows graphical solution. Shaded region shows graphical solution. आता इथे तुम्ही आयडिया वापरली पॉइंट शोधण्यासाठीची, तुम्ही 10वीची आयडिया वापरली की जेणेकरून तुम्हाला हे काही लई वेगळं वाटलं नाही पाहिजे. ते जे तुम्ही 10वीला स्टडी केलं होतं, फक्त जर एक लाईन आली तर तुम्ही आजचं बनवणार, पण जर जास्त लाईन यायला लागलं तर आजचं बनवून चालणार नाही आपल्याला. मग त्यावेळेस पॉइंट चार्ट कसा बनवायचा ते सांगेल. सध्या फक्त एक लाईनचा पॉइंट चार्ट आहे. मग सगळ्यांनी या प्रकारे एक्झाम्पल सोडवायचे. काय करायचं? इन इक्वेशनचं करस्पॉन्डिंग इक्वेशन घ्यायचं, त्या करस्पॉन्डिंग इक्वेशन साठी पॉइंट चार्ट बनवायचा. तुम्हाला 2 पॉइंट शोधायचे, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. हे कधी करायचं? जर कॉन्स्टंट टर्म नॉन झिरो आली असेल तर. आणि त्यानंतर मग ती लाईन प्लॉट करून घ्यायची. मग त्या लाईन मुळे 2 पार्ट होतात, एक तर ओरिजिन असलेला आणि दुसरा ओरिजिन नसलेला. मग काय करायचं? जर इनइक्वालिटी लेस दॅन इक्वल्स टू असेल टुवर्ड्स ओरिजिन, आणि जर इनइक्वालिटी जर ग्रेटर दॅन इक्वल्स टू असेल तर अवे फ्रॉम ओरिजिन. इथे आपली इनइक्वालिटी लेस दॅन होती, मग टुवर्ड्स ओरिजिन घेतला. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. Okay, solution. Again, given in equation, E 2x minus 5y which is greater than equals to 10. Okay, याची इनइक्वालिटी गायब करा.
काय होईल इक्वेशन therefore करस्पॉन्डिंग इक्वेशन इज काय येईल करस्पॉन्डिंग इक्वेशन ओके आता हे इक्वेशन तुम्हाला पॉइंट चार्टने सॉल्व्ह करायचंय ग्राफने मग इथे परत तुमचा पॉइंट चार्ट येईल हा आहे पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस हा आहे पॉइंट ऑन वाय ऍक्सिस कधी भेटतात जर कॉन्स्टंट टर्म नॉन झिरो असेल तर बघा पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस म्हणजे वायची व्हॅल्यू 0 पुट करा वायची व्हॅल्यू 0 पुट एक्सची व्हॅल्यू येईल 5 ओरली जमलं पाहिजे नंतर एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची गेला म्हणजे हा मायनस तिकडे जाईल डिवाइड म्हणजे -2 ओके बघा दोन्ही पॉइंट भेटले हा आता काढायचा आहे ग्राफ हा ग्राफ पेज वरती काढायचा नाहीये हा ग्राफ तुमच्या नोटबुकच्या पेजवरच काढायचा आहे एक्झामला सुद्धा सेपरेट ग्राफ पेज मागायचा नाही ओके हा ओरिजिन ओके एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ओके क्लिअर टाका ओके सर्वात पहिले एक ऍक्सिसवरती 5,0 म्हणजे हा पॉइंट आणि दुसऱ्याच्यामध्ये वाय ऍक्सिस वरती 0,-2 बरोबर आहे ओके ओके बघा ही जी लाईन आहे ही आहे 2x - 5y इज इक्वल टू 10 ची व्हॅल्यू आता इनइक्वालिटी चेक करा कोणती आहे ग्रेटर दॅन अथवा ग्रेटर दॅन मुंगलाचे ओरिजिन बघायचा कुठे ओरिजिन हा इथे ओरिजिन मग हा वरती टुवर्ड्स ओरिजिन हा अवे फ्रॉम ओरिजिन इनइक्वालिटी कोणती आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू काय घ्यायचं अवे फ्रॉम ओरिजिन म्हणजे ओरिजिन पासून लांब म्हणजे हा खालचा एरिया घ्यावा लागेल उद्योग खूप सोपा आहे ही लाईन ड्रॉ केली की मग इनइक्वालिटी चेक करायची जर इनइक्वालिटी ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर अवे फ्रॉम ओरिजिन आणि जर इनइक्वालिटी लेस असेल तर टुवर्ड्स ओरिजिन बरोबर आहे हे कधी होतं जर तुमच्या इनइक्वेशन मधली कॉन्स्टंट टर्म ही नॉन झिरो असेल तर झिरो असल्यावर गडबड होते ओके बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे म्हणजे खाली लिहायचं आहे द शेडेड रिजन शोज ग्राफिकल सोल्युशन
ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय? हा, फक्त डोक्यात काय ठेवायचं आहे, जर इनइक्वालिटी ग्रेटर दॅन असेल तर अवे फ्रॉम ओरिजिन आणि इनइक्वालिटी लेस दॅन असेल तर टुवर्ड्स ओरिजिन. ओके, ठीक आहे बाळांनो. आणि ते कधी करायचं, जर तुमची कॉन्स्टंट टर्म नॉन झिरो असेल तर. पण जर झिरो असेल तर काय गडबड होते? बघा तिसरं एक्झाम्पल ज्यामध्ये कॉन्स्टंट टर्म झिरो येतात. Okay, example number 3. (3x plus 2y is greater than or equal to 0). आता बाळांनो, इथे एक लक्षात घ्यायचं, कॉन्स्टंट टर्म झिरो आली आहे, गिवन इन इक्वेशन 3x plus 2y which is greater than or equal to 0. Corresponding equation is, काय केली, फक्त इनइक्वालिटी गायब केली. आता बघा, मी पहिला पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस शोधण्यासाठी मी एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करतो. 2y इज इक्वल टू 0 म्हणजे y सुद्धा 0. x0 y0 दोन्ही 0 आले, हा तर ओरिजिन आहे. आणि तुम्ही पॉइंट ऑन y ऍक्सिस शोधला तो पण हातणार, कारण की ही लाईन ओरिजिन मधनं पास होते. मग पॉइंट ऑन एक्स अशी पॉइंट ऑन y ऍक्सिस सेम येणार आहे. मग आता आपल्या इथं पॉइंट ऑन y ऍक्सिस चालणार नाही, इथे आपण एक जनरल पॉइंट घेणार. बरोबर आहे. आता जनरल पॉइंट घेण्यासाठी तुम्हाला कोणती व्हॅल्यू मनाने पुट करायची. सपोज मी असं करतो, अल्टर करायचा कधी पण, y ची व्हॅल्यू मी 3 पुट करतो. जर इथे y ची व्हॅल्यू 3 पुट केली तर हा होणार आहे 2 into 3. हा इकडे प्लस, इकडे नंतर मायनस, म्हणजे बघा 3x इज इक्वल टू मायनस 2 into 3. आणि 3 ला 3 कॅन्सल केला तर x ची व्हॅल्यू मायनस. हे ओरिजिन सॉल्व करायचं. y ची व्हॅल्यू 3 पुट केली, हा 2 into 3 झाला, हा इकडे प्लस, इकडे तर मायनस, मायनस 2 into 3. 3 इकडे आहे, 3 डिवाइड याला कॅन्सल होणार, म्हणजे x ची व्हॅल्यू -2. म्हणजे हा जो काही पॉइंट आला, हा पॉइंट आला -2,3, -2,3. ओके बाळांनो, हा आता तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी याला 2 घेतो, एक्सचा 2 घेतला तर हा -3 भेटणार, काहीतरी होईल. बरोबर आहे. ओके, ठीक आहे बाळांनो. आता हा पॉइंट आपला ग्राफ वरती प्लॉट करायचा. ऍक्सिस ड्रॉ केले, ओरिजिन एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, स्केल घेऊया. बरोबर आहे. हा पहिला पॉइंट 0,0 म्हणजे ओरिजिनच. बरोबर आहे. दुसरा पॉइंट काय आहे, -2,3 म्हणजे एक्स वरती -2 आणि वाय वरती 3. एक्स वरती -2,
आणि y वरती 3 म्हणजे हा पॉइंट. तुम्ही तिथे लाईन न देता स्केल यूज केली तरी काय अडचण नाही ना. ओके, हा येईल तो पॉइंट कोणता? -2,3. हा आहे 0,0. या दोघांमधनं ही लाईन पास. ओके, ही आहे ती लाईन. कोणती लाईन आहे ही? 3x + 2y = 0 ची लाईन. तर आता टुवर्ड्स ओरिजिन आले, फ्रॉम ओरिजिन करता येत नाही ना, कारण की लाईनच ओरिजिन मधनं पास झाली. म्हणजे आपण बघा आता इनइक्वालिटीवर नाही हे करू शकत नाही का? त्याचं कारण होतं कॉन्स्टंट टर्म 0 आलेली. मग असंच काय करायचं, कोणताही पॉईंट घ्यायचा लाईनच्या अलीकडे पलीकडे पुढे एक शोधून एक पॉईंट घ्यायचा. एक मी पॉईंट घेतो, हा पॉईंट 1,1 आणि तो त्या इन इक्वेशन मध्ये पुट करून पाहिजे. हा पॉईंट त्या इन इक्वेशन मध्ये पुट करायचा. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 म्हणजे हा 3, y ची व्हॅल्यू 1 म्हणजे हा 2, 3 + 2 > 0. इनइक्वालिटी चेक करा. 3 + 2 हा आला 5 म्हणजे 0 आहे. हे म्हणतात 5 > 0 ट्रू आहे. म्हणजे हा पॉइंट ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. मग बाळांनो अशा वेळेस एरिया त्या पॉइंट करता घ्यायचा, म्हणजे वरचा घ्यावा लागेल. समजलं? एक मी रॅन्डम पॉइंट घेतला, त्याने जर ते इक्वेशन सॅटिस्फाय केलं, तुम्ही ते खाली घेऊन पहा. -1 1 -3 2 -1 -1 > 0 रॉंग, म्हणजे ही साईड येणार नाही. ज्या साईडचा पॉइंट त्याला सॅटिस्फाय करणार आहे तो पॉइंट. ओके, अँड द सेम रिजन शोज ग्राफिकल सोल्युशन. ठीक आहे. आणि एक चौथं एक्झाम्पल आहे आपलं, जे 0च एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायला आहे. 4th एक्झाम्पल, 5x - 3y is less than equal to 0. ते मी सॉल्व्ह करून देणार नाहीये. उद्या आल्यानंतर पुढचे एक्झाम्पल घेणार आहे. सेम एक पॅरलल एक्झाम्पल आहे. which is less than or equal to 0. ओके बाळांनो, इथे पण परत तेच करायचंय. ही सुद्धा लाईन ओरिजिन मधनं पास होणार आहे. मग ओरिजिन मधनं पास झाल्यानंतर तुम्हाला 2 एरिया भेटतील. म्हणजे कोणता एक पॉईंट घ्या. जर त्या इक्वेशनने तुमचा तो पॉईंट सॅटिस्फाय केला तर त्या पॉईंट साईडचा एरिया, नाही सॅटिस्फाय केला तर त्याच्या विरुद्ध अपोजिटचा एरिया घ्यायचा. ठीक आहे बाळांनो. आता अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 4 पण झाला. ही आन्सर तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. उद्या आल्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 सुरू करणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 वर जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे.